हवेत केलेले नव्हते. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं. 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे, जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले. त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असं आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि पाथर्डीपासून मारत मारत पुन्हा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला. त्याचं हे मला वाटतं त्याचं CCTV फुटेज आहे. त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते. व्हिडिओमध्ये PI राजेश पाटील हे सुद्धा दिसतात. खरं तर महाजनांवर कारवाई व्हावी अशी मागणी होती. यामध्ये स्पष्टपणे PI पाटील या बैठकीला उपस्थित असले. माझं मत आहे PI पाटीलला आरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला. महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं, त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे. हे एवढाच प्रताप नाही आहे, गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहेत आणि ते सगळे प्रताप आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुढे आणू. कुणावर मी काय म्हणतो, आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही. हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे. म्हणजे 7-8 झालेत, आता 9वा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे. ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड म्हणत होते की माझा याशी संबंध नाही, परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होतंय. अहो, जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना, मी नाही, मी नव्हेच, अमकं टमकं, तो मी नव्हेच एक पात्री होता ना, तसं तो मी नव्हेच म्हणणारच. पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे तुम्हाला दिसलं ना आता. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही. मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत. अजूनसुद्धा बरेच आरोपी आहेत, हे सोटमुळं सापडलेली आहेत, आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत. त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माझी विनंती. आगंतुक मूळ नाही, आगंतुक मुळं म्हणतोय. मुळं त्यांचे रीतसर नावं आम्ही SITला देऊ. नावं दिल्याच्या नंतर SIT तुम्हाला सांगेल. असे काही आणखी व्हिडिओ जे आहेत ते समोर येतील. आणखी एक माझ्याकडे एक केस आली. तुम्ही गंमत बघा, ह्या परळीमध्ये चाललंय काय एक सांगतो तुम्हाला. गंमत नाही, अतिशय भयानक गोष्ट आहे. गंमत शब्द आला मला. महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023ला. दिनांक 22 ऑक्टोबर. तुम्ही जातपात हे ते काढताना हे काढा ना. 22 ऑक्टोबर 2023ला ह्याचा खून झालाय. परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं. अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस PI होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले. परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 6 आरोपी आहेत अद्यापर्यंत. आणि हे 6च्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत. 23 ऑक्टोबर किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही. किती वाईट आहे. आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात. या परळीमध्ये आणखी काय काय हवं आहे तुम्हाला? पुरावे तर हे सापडले आकाचे, पण ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असेल?
सतीश फडचे मला वाटतं हे मेहुणे आहेत. सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता. अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे 22 ऑक्टोबर 2023ला. अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांचे नावं घ्यायचे नाही, दुसऱ्याचे घ्या. ते म्हणला मी असलं पाप करणार नाही. मग म्हणले तू इथून निघून जातो. बिचारा बदली करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलाय. बीडमधल्या 13 सरपंचांचं सदस्यत्व रद्द जे आहे ते करण्यात आलेलं आहे. जात प्रमाणपत्र न दिल्याने ही कारवाई असे एकट्या जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात. ते जे वेळेच्या आत प्रमाणपत्र देत नाहीत का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने. कायदा बनवतो आपण. संदीप दिगोळेपासून संतोष देशमुख पर्यंत चेतना कळशेपासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये. या सगळ्या पीडितांच्या कुटुंबियांची तुम्ही भेट घेणार असं म्हणाला होता. हा पीक विमा विमावर माणिकराव कुकाटे असं म्हणाले की एखादी योजना भ्रष्ट म्हणता येणार नाही, थोड्या मोठ्या चुका होत असतात असं त्यांनी. हे योजना भ्रष्ट नाही, चुकीची नाही म्हणत आम्ही. योजना चांगली आहे परंतु त्या योजनेच्या लॅकिनोचा गैरफायदा घेऊन मला असं कळलंय की समितीने 350 कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय. समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा. 350 कोटी नाही, हे 5000 कोटीचा घोटाळा निघेल. 5000 कोटीचा.